2024 खरीप हंगामात कोणत्या मूग पिकाची लागवड करावी, कोणत्या वाणाची निवड करावी जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामासाठी 2024 तर मूग पिकाची कोणत्या वाणाची निवड करायला हवी जेणेकरून आपल्याला हेक्टरी 12 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल आणि कमी कालावधीमध्ये हे वाण आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाईल याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल आणि मूग पिकाची जर संपूर्ण माहिती जर हवी असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न शेती ॲप डाउनलोड करा। अमृत पॅटर्न ॲपमध्ये मूग पिकाची सविस्तर पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती दिलेली आहे। अनेक शेतकरी ॲपमधून माहिती घेऊन प्रत्येक पिकामध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवत आहे, तर तुम्ही देखील मूग पिकाची माहिती मिळवून चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता। तर प्ले स्टोअरवरून अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा। चला तर मग बघूया आपण की रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे 2024 मध्ये खरीप मूग पिकाचं वाण कोणते आणि कशा पद्धतीचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने कपाशी आणि सोयाबीन तसेच त्यासोबत मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात। त्याखालोखाल तूर आणि मुगाची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते। मुगाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर कपाशीसारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून देखील मूग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते। पण मूग जर आपण कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून लागवड जर केली तर याचे फायदा होण्याऐवजी बऱ्याच प्रकारे नुकसान होते। तर कापूस पिकामध्ये मूग पिकाची लागवड करणे शक्यतो टाळावे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारचं म्हणजे मूग पिकाचं एक महत्त्वपूर्ण व्हरायटीची माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मुगाचा MH 1142 हे वाण आहे अधिक उत्पादनक्षम। तर कशा पद्धतीचं आहे तर हे आपण थोडक्यात बघूया। मूग पिकापासून भरघोस उत्पादन हवे असेल तर मुगाची MH 1142 ही व्हरायटी खूप चांगली असून या व्हरायटीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो। जर आपण मुगाच्या या व्हरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच मूग पिकाच्या इतर वाणाच्या तुलनेमध्ये या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे। मूग पिकावर येणारे जे काही बुरशीजन्य रोग असतात त्यापासून मुगाचा हा वाण स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे। तसेच या व्हरायटीच्या उत्पादनाचा कालावधी तो साधारणपणे लागवड केल्यानंतर 63 ते 70 दिवसाचा आहे। या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा एकाच वेळी सारखाच काढणीला येतो। तसेच या वाणाची लागवड केल्यास त्याच्या झाडाला पाने कमी असतात, झाडाची उंची मर्यादित प्रमाणात वाढते। जर आपण मुगाच्या या वाणाची उत्पादन क्षमता पाहिली तर ती परिसरातील वातावरण आणि मातीतील फरक यानुसार बघितले तर 12 क्विंटल पासून ते 20 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन आपल्याला मिळते। तसेच या वाणाची वाढ जास्त होत नसल्यामुळे काढणी केल्यानंतर जास्त प्रमाणात अवशेष उरत नाही व ते जाळण्यात देखील म्हणजे गरज भासत नाही। झाडाचे अवशेष जमिनीतच कुजून जातात। त्यामुळे जर या खरीप हंगामामध्ये मूग लागवडीपासून चांगले उत्पादन किंवा पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही मुगाच्या MH 1142 या वाणाची लागवड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, MH 1142 हा जो वाण आहे मूग पिकाचा तर हा एकदम चांगल्या प्रकारचा वाण आहे। तर हा वाण चांगल्या प्रकारे 12 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकतो। आणि तुम्ही जर या वाणाची लागवड अमृत पॅटर्न पद्धतीने जर केली, अमृत पॅटर्न ॲपमधून माहिती घेऊन, तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवेल आणि जवळजवळ तुमचं हेक्टरी उत्पादन 24 ते 25 क्विंटल पर्यंत जाऊ शकते। त्यासाठी तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।